होते बाथरूमला बसल्या वर सापटे आहे तिथनं पोरं वाकून बघतात असं शूटिंग सुद्धा घेत असतेली पुरी जाते ती परत बाहेरची माणसं येते ती बाहेरची पुरी येते ती पब्लिक माझं काय नाही मी बाय आहे पण मी धरली का तर चेचून टाकेन। घटना कधी घडली? आता आता किती वाजले ते पळून गेले का लगेच? मग पळून गेलं मी चिरकुस तर पळून गेला ए माणूस तर उडी टाकून पलीकडे पळून गेलाय ते। तुम्हाला कसं दिसलं काय चिरमिर? मी उठली वर उठणार तर ह्या मावशीने मला सांगितलं सापटे आहे म्हणून मी त्या सापटेकडे खरंच मुंडका आला त्याचं नुसतं तोंड मी थोडाच बघितलाय त्याचं मग अंग बघितलं नाही त्याचं। पळून गेला? हा पळून गेला वर दुसर पलीकडे भिंत आहे भिंतीवर उडी टाकून पळून गेलाय ती। नाही नाही या लागलो होता असं वर सोडून इकडं। हा मग आता मी बाय मी जाऊ द्या पर पुरी बिरीला एखादं धरलं केलं तर काय कसं होणार आहे? येतात बाथरूमला जातात त्यांचं सुरक्षा नको का? हा पुरी एवढ्या वयाचे येतात त्या पुरींला नको का? पुरींला सुरक्षा पाहिजे आजकालचं लय ही व्हायला लागले अत्याचार हे अत्याचार थांबवा असलं पुरींला चांगलं सोय करा काय वाटतं मला ते पुरींला चांगलं सोय द्या एवढंच वाटतंय आम्हाला। इथं गंध इकणारी पोरं आहे ती सोकल्या ती चरस गांजा सगळं इकडे ओढत बसते ती दारू पेते ती एवढंच आहे ती तिथं सगळं दारूचा धंदा सगळं आहे इथं एवढ्यात इथंच आहे दारूचा धंदा इथं हे आहे पेते ती पुरीला बघायला जाते ती। मेंबर काल घटना घडली होती नुकतीच ताजी असताना आज लगेच नामदेव पायरी देखील सुरत स्वच्छतेची अशी घटना घडली। काल महाद्वार घाट येथे नगरपालिकेच्या शौचालयामध्ये महिलांच्या शौचालयामध्ये चित्रीकरण करण्याची घटना घडली असताना त्या संदर्भात त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला असून आज नामदेव पायरी येथील पंढरपूर नगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी शौचालयासाठी गेलेल्या असताना त्यांना असंच चित्रीकरण करतानाचा व्यक्ती आढळून आला। या संदर्भात इथे गोंधळ निर्माण झालेला आहे। तरी नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासनाला एक मी विनंती करतो की अशा घटना घडल्या नाही पाहिजे। महिलांचा प्रश्न सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे। जर लवकरात लवकर ह्या अशा घटना जर बंद नाही झाल्या तर आम्हाला सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन नगरपालिका प्रशासन असेल मंदिर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल। वारंवार अशा घटना घडत आहेत मग याबद्दल तुमचं ठोस नियोजन काय? 2 दिवसापूर्वीच अधिक महिन्याला सुरुवात झालेली असताना हजारो भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी येत आहेत परंतु इथं महिलांच्या सुरक्षेचा कुठलाच प्रश्न नाही। या शौचालयामध्ये अशा घटना घडत आहेत भाविक भक्त येत आहेत स्थानिक नागरिक असतील जर लवकरात लवकर या संदर्भात पंढरपूरचे पोलीस अधीक्षक असतील उपाधीक्षक असतील किंवा नगरपालिकेचे CO असतील यांनी हे असे जर प्रकार जर बंद नाही केले तर आम्हाला सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन छेडावे लागेल। गंध विकणारे लोकांची तक्रारी हो गंध इकणारीच आहे ती पोरं कोण नाही ती गंध इकणारीच आहे। इथं जे कोणी पण असेल त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे।